आपला ब्रुनो कसा बसलाय बघा. आजचं पण वातावरण कसं ढगाळ आहे. 7:30 वाजलेले आहेत सकाळचे. आणि हा बघा, मेरा भारत महान गदो से परेशान. कोंबडी सोडलीच नाही आज मी, कारण का आता कावळे येतील ना. आज आपलं पित्र आहे, तर त्या कावळ्यांना एकदा पिल्लं माहीत झाली की मग ते रोज रोज येतील, म्हणून त्यांना पिल्ले दाखवायचीच नाही आज. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. पित्रांची धावपळ आहे. आत्ताशी आवरले, 5:30ला उठले होते. घरं झाडून, घरं सगळी पुसून, अंगण झाडून, अंगण सडा, रांगोळी सगळं. आता 7:30 वाजलेत. 2 तास मिनिमम लागतातच. 1 तास बाहेर लागतो, 1 तास आतमध्ये लागतो. काय करते, एवढं सगळं करावंच लागतं. कंप्लीट 1 तास मला घरामध्ये लागतो, सगळी घरं झाडायला आणि पुसायला. बाहेरचं पण 1 तास लागतो. हे सगळं झाडायचं आणि रांगोळी काढायची. आता आपल्या जास्वंदीला फार फार फुलं लागायला लागलेत पहा. लाल लाल भडक नुसती, लाल पिवळी. कारण का वरती ते ह्याचं झाड गेलंय, कणेरीचं आणि ते जास्वंदीचं कॉम्बिनेशन रेड येल्लो ठेवलेलं आहे. दूध नाही प्याला तू? नाहीच का? अजिबात नाही प्याला? बघा, म्हणतो कधी दिलंय. लगेच उठून बघा किती रागाने मला म्हणतो कधी दिलंय. अरे तुला दूध नाही दिलं? नाही दिलं? बरं सॉरी. चल इकडे दूध देते. चल ये. हे पा, हे मुरमुरे चामट झालेत बघा. हे खात नाही. कसा कॅमेरा गाजतो. हे पा, हे मुरमुरे बघा. हे पा, असे चामट झालेत ना. हे असे हे खात नाही आहे. नरम लय शहाणा. आता मला हे थोडेसे हलकेसे भाजावंच लागतील बरं का. पण खायला बसलाय. खा. मी आत्ता दिलेत तुला, आत्ता दिलेत. लय हुशार आहे. सगळेच हुशार आहेत घरात मला सोडून. एवढं दूध प्याला ना मण्याला टेन्शन आहे. मला तर डायनिंग टेबलावरच द्यावं लागेल आता. अरे थांब सांडवशील. असं काय करतोस तू वेड्यासारखा? पितो का नुसता वासच घेतो बाळा? पितोय. मन्या भाई आपला दूध पीत आहे. आपला मन्या भाई दूध पीत आहे. मन्या भाई इकडे बघ. अक्षरशः डोळे सुद्धा उघडत नाही. आता मी डाळ वगैरे निवडते, पुरणाची डाळ, आणि शिजायला टाकते कुकरवर पुरणाची डाळ. आणि इकडे पटापट स्वयंपाक करायला घेते. कारण का कोणाला जेवायला यायला वेळच नाही. आम्ही सांगतो सगळे बिझी झालेत, सगळे बुक झालेले आहेत. तर आपल्याला गाईलाच नैवेद्य द्यावं लागेल. ह्या वर्षी पण तोच आहे. मी 2 दिवस झाले आम्ही चौकशी करते, सगळे बुक आहेत. तर ह्या वर्षी आम्हाला गाईलाच नैवेद्य द्यावं लागेल. चला आता डाळ वगैरे काढते, सुरुवात करते. ए बंडुड्या, का रे? तुला खाली काय, बाहेर काय तुला टोचते का? थंडी वाजते? काय पाय भरलेलं बघत नाही, काय नाही. सगळ्या रानात फिरून येतो, टुनकन उडी मारतो, सोप्यावर बसतो. जसं काय धुवायला ह्योच धुणार आहे सगळं. बघा, लक्ष देतो का कसं माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय बघा. डमऱ्या. ए बंडुड्या, बघा कसं बसलंय, बाहेर ना आलाय आणि टुनकन उडी मारतो तिथं. आता ते मी बेडरूम लावून घेते बरं का. तरी पण आता माझ्याकडे ते उघडच राहिले. असं बाहेर फिरतो येतो, टुनकन उडी मारून सोप्यावर बसतो, टुनकन उडी मारून बेडवर बसतो. शहाणा कुठला आहे. आम्ही धुवायला भ्रूणजीचे बघा. या सगळं असं ह्याच्यावर मला हे गादीपाट टाकावं लागतं. भ्रूणासाठीच मी हे गादीपाट टाकते. हे बघा, हे असं चिखलाचे डाग वगैरे असतात. तो पण आमच्या घरचा एक सदस्यच आहे बाबा. तो साहेब आहे, आमचा मालक आहे तो. ओ मालक इकडे बघा ना साहेब. बघा कसं कांटव करते पण बघत नाही. लय आगाव आहे बघा. खाऊन पिऊन आता हे असं बघा त्यांनी कशी आहे केले बघा ना शरीराचं. असं मन्या भाई आपला. पित्राचे जेवण. हे बघा, हे वडे असतात. गोरक्षनाथाने डोळा काढून दिलेला असा वडा, हा उडदाचा वडा. इकडं चालू आहे स्वयंपाक.
फार पसारा आता हे वाढवणं चालू आहे बाहेर जेवायला. आमटी आणि ही तांदळाची खीर. भरपूर ड्रायफ्रूट घातलेले तांदळाची खीर, आमटी. मला आमटी फार आवडते फुरका मारायला. आणि ही कढी. आमच्याकडे असं असतं पित्राचं जेवण. आणि ह्याच्यामध्ये कारलं, भेंडी, अख्खी गवार आहे, आळूची वडी आणि सांडगे पण आहेत बरं का, एखादा कुठंतरी असन. आणि घेते ना, भात घ्यायचा आहे मला. आणि हे उडदाचे वडे, भज्जे, कुरडई अशा प्रकारचं जेवण आहे. ची मला पण भात नाही दिला. भात मी नंतर घेते. मित्रांनो या जेवायला. ए मन्या, अरे मन्या माझ्या पोटाला लागते ना रे मन्या. बाबा बाबा मन्या काय नको टोचवतोय बाबा. ए मन्नुड्या, मन्नुड्या मन्नुड्या. किती क्यूट आहे, क्यूट आहे बघा माझ्या सोन्या मन्या. माझ्या बाबू आहे हे मन्या. फार प्रामाणिक आहे. एवढ्या कोंबड्या बसतात, कोंबड्याची एवढे पिल्लं आहेत. एवढी कोंबड्या अंडी घालतात. उघड उघड एकदम अंडी असतात त्यांची. 25-25, 20-20 अंडी. आणि पिल्लं पण बघा किती. पण इतका इमानदार आहे ना, तिकडं बघत पण नाही पिल्लांकडे. जसा मालक असतो ना तसे त्यांनी पाळलेले प्राणी असतात असं म्हणतात. मालकाचे गुण म्हणतात ना, कुत्र्यात पण उतरत आहेत आणि मांजरात पण उतरत आहेत. आम्ही पण फार प्रामाणिक आहोत. तर आमच्या नशिबाने आम्हाला हे प्राणीसुद्धा दोन्हीही खूप प्रामाणिक लागलेत. ए मन्नूबाई, ए मन्नूबाई, ए मन्या इकडे बघ. मित्रांनो हे पहा, सूर्यप्रकाश. अगदी मी पिवळी धम्म सोन्यासारखीच झाले सूर्यप्रकाशामुळे. आता पहा पुन्हा एकदा कसं सूर्यप्रकाश आहे. किती छान वाटतं एकदम असं. एकदा आम्ही कोकणात गेलेली, मला हे कोकणातला सीन आठवला. असं हे गवत दिसते, सूर्यप्रकाश मावळतीला चाललेला होता. तेव्हा आम्ही पूर आलेले तेव्हा गेलो होतो शिदा वाटप करण्यासाठी, कपडे वगैरे. पूर्ण ग्रुप आम्ही गेलेलो तेव्हा. असं तो अजून माझ्या डोळ्यापुढे आहे. दिवस मावळतीला चाललेला आणि सलग अशी हिरवीगार शेती, एकदम अशी सगळं पीक असं समान. आणि त्याच्यावर असे दव थांबलेले आणि ते एवढं चमकत होते ना, असं वाटत होतं की ह्या पृथ्वीवरती डायमंड उतरले आहेत. पूर्ण असं हिरे, असं एकदम ते सूर्यप्रकाश त्याच्यावर पडायचे ना, त्यातनं असे अनेक प्रकाश बाहेर पडायचे. एका ठेंबातनं असे अनेक प्रकाश बाहेर पडायचे. इतकं छान वाटतं ना, ते मी अजूनही माझ्या स्मरणात आहे. आणि हा पहा दिवस मावळतीला. आणि हे असं ह्या साईडला असंच दिसतंय सगळं. आता नाही दिसणार, बघू तुम्हाला दिसते का कसं. लख प्रकाश. आम्ही मुंबईला हे सगळं पाण्यासाठी तरसायचो. सगळ्यांना वाटतं की मी इथे कशी राहते. पण खरंच मला फार समाधान आहे आणि मला फार आवडतं यायला इथे राहायला. नावच घेत नाही तिकडे जायचं तिकडे पण जावं असं वाटतं, पण तिकडे गेले की 2-4 दिवसांनी. आता जरा कामा वगैरे ठप्प आहेत माझे म्हणून, नाही तर एवढं वर्ष आपले तिकडेच गेलेत की. तिथल्यामुळे आज इकडे सगळं आपण हे सगळं चांगलं पाहतोय. शिक्षण वगैरे सगळं झालं मुलांचं वगैरे तिकडेच. बांधावरचं का होईना असं गवत थोडंसं. आणि हे बघा, हा सूर्यनारायण मावळतीला चाललेला आहे आणि हे खूप छान अमेझिंग दिसतंय बरं का. हे पहा, हे पण एक सलग असं दिसते, पण जरासं चढ उतार. पण ह्याच्यावरती दवबिंदू नाही आहेत, पाणी साचलेलं नाही आहेत.
काय मला काय कळतच नाही, नुसतं झाडं असं केव्हापासून नाही भोपळ्याचं झाड फोपावलंय पण त्याला भोपळेच नाही आहेत. आणि शिरोळ्याने तर त्या लिंबाचा शेंडाच गाठलाय बरं का त्या साईडने, आता इथून दिसत नसेल, पूर्ण शेंडाच गाठलाय लिंबाचा शिरोळ्याने. गोसावळे नाही. आणि अशा प्रकारे हा वालाचा घेवडा आहे हा. छोटे 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 सगळे भोपळे एकदाच येतील. कधी काय करावं. अरे बाळा, का तू चिखलामध्ये सगळे हातपाय खराब करतो. नशीब मी त्याचे हातपाय धुतले नाही. आता मी ब्रुनोला आंघोळच घातली नाही. 2-3 दिवस झालं त्याला मी आंघोळच घातली नाही. आठवड्यातनं एकदा आंघोळ घालायची असते. इकडे मला वेळच भेटत नाही ना, आणि जेव्हा आपला मूड असतो ना तिला आंघोळ घालायला, तो सापडत नाही. त्याला बरोबर माहिती आहे आता मला आंघोळीला घालण्यासाठी ती आली म्हणून. तिकडे आम्ही रोज याला आंघोळ घालायचो, रोज आंघोळ घालायचो. आमच्या घरामागे हा रस्ता गेलेला आहे. सोन्याचे डुलं पाहिजेत का तुम्हाला? सोन्याचे डुलं माझ्या झाडाला. हे बघा, हे सोन्याचं डूल, कानातलं डूल सोन्याचं. कसं लागलंय बघा, कसं डूल आहे सोन्याचं, कसं हलतंय बघा. लुक 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 लुक. ही आपली खरी दौलत आणि आपली खरी प्रॉपर्टी आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणं आणि सगळं नॅचरल खाणं वगैरे, सर्व नॅचरल. आम्ही इथे आलो ना, बाहेरचं असं मार्केटच आणत नाही जास्त करून. आता काकड्या पण लावल्यात, काही झाडं उपटून टाकली, एकच आहे ते. आता आज एक काकडी तोडली होती. एक आली तरी बाद झाली ना. कोशिंबीरला किती लागते. पण बीट वगैरे मार्केटमधून आणू तसं आम्ही आणतो. ब्रुनो, घरी चाल, घरी. हे पहा, असं वाटतं ह्या भेंड्या फार मोठ्या आहेत. असं वाटतं ह्या भेंड्या फार मोठ्या आहेत आणि फार अशा ह्या वजलेल्या भेंड्या आहेत निबर. पण नाही आहे बरं का. ह्या एवढ्या मोठ्या, फक्त 2च भेंड्या आणल्या, पूर्ण तवा भरला. एकदम कोवळ्या लुसलुशीत आहेत, असं मोठ्या वाटतात पण त्या मोठ्या नाही आहेत. ब्रुनो, हे कुठलं झाड आहे काय माहिती, शेवरी का काय. आपल्याला ह्याची भाजी घ्यायची बरं का. आता वेळच ना, लगेच काढल्याबरोबर केलीच पण पाहिजे. ओझं झेपत नाहीये फुलाचं ह्या झाडाला. आणि हे झाड कधी इकडे तोल जातो याचा, कधी तिकडे तोल जातो याचा. मी रोजच पाहते, पण सीताफळं काय मला कधी. आता ते म्हणतात दिवाळीला येतात दिवाळीला असं झाडांनी ना, फळांनी झाड असं हे होऊन गेले बरं का, एकदम लवून गेले. पानांमध्ये काही दिसत नाही आहेत. ह्याच्या सांदी जेवढ्या पिवळ्या होतात ना, हे फार पिवळं होतं तेव्हा हे पिकायला येतं. हे सांदी अशा पिवळ्या होतात तेव्हा. ह्यावेळेस आपला घेवडा आपल्या गाईने खाल्ल्यामुळे घेवड्याला ह्यावेळी शेंगणा ते ह्यावेळी भरभरून जातो. अहो, एक घमेलभर शेंगणा. आता तर वेलच जळाला, कसं काय उपटला का काय माहिती. हातग्याचं झाड आहे. माझ्या सोनाला फार हातग्या आवडतात बरं का. आणि हातग्याचं झाड आहे हे पहा. सोनेरी संध्याकाळ. आता मगाशी किती उंच होता प्रकाश, आता असा प्रकाश हळूहळू सावकाश मावळतीला चाललेला आहे. मी एकदम आता निवांत आहे आजची दिवस. उद्यापासून दसरा सुरू. एक रूम साफ करायला घ्यायची. चिंच बघा किती. आपण बऱ्याच चिंचेच्या फांद्या झाडल्या बरं का, अशा तोडल्या. एवढ्या भरपूर चिंच पण पडतात. आणि ह्या खरं तर सगळ्यात जास्त ना कठीण चिंचच आहे. कारण का चिंचला आत्ता लागले ना तर एप्रिल मे मध्ये येतील. कधी आता 2 महिने झालं ह्या चिंचा लागल्यात. उन्हाळ्यामध्येच ह्या सगळ्या चिंच असं बारीक बारीक होत्या. जूनमध्ये तर जूनमध्येपासूनच त्याला चिंचा होत्या. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मला तर वाटतं 8-9 महिने ह्याला लागतात चिंचाला, असं माझा अंदाज आहे. आता ह्या चिंचा हळूहळू कधी मोठ्या व्हायच्या. भरपूर चिंचा आहेत बरं का ह्यावेळेस पा. तरी पण कितीतरी चिंचा अशा वाऱ्या वादळामध्ये खाली बऱ्याच चिंचा पडल्या. पण हे बघा, ह्या चिंचा बघा किती मोठे मोठे आकडे आहेत बघा. तो काळा कुठ्ठा ढग दिसतो तिकडे. जामखेड साईट आहे ते. जामखेडला पाऊस पडतोय अशी माझा असं वाटतं, अशी कल्पना आहे. झोका सोडून काढावा. झोका किती दिवस ठेवायचा आहे ब्रुनो? कसा
ब्रुनो कसा बसलाय बघा ना, माझी वाट बघत इकडे बसला बाळा. कसा गुच्छ आहे बघा ना, 3 टप्प्याप्रमाणे. 1 2 3. भरगच्च गुच्छांचं इथे एक झाड आहे बरं का. मगाशी तुम्हाला दाखवलं 3 टप्प्याचा 1 2 3. आणि हे इथे पण आहे, पण ह्याला भरपूर सपोर्ट आहे. ह्याला बघा ना किती सपोर्ट आहे. ते एकट्यात असल्यामुळे ते असं कलंडते, लगेच इकडे इकडे पडते. आणि ह्याला असा सपोर्ट आहे. झेंडू वगैरे, तुळशी बऱ्याच होत्या, पण काय तुळशीला मंजेरी आल्या ना की मग त्या वाळल्या आणि ते सगळीकडे तुळशी झाल्या. आता मी नंतर काय करेन, नेक्स्ट टाइम अशा लाईनशीर भरगच्च तुळशी लावून, मुलांनी सांगितलंय मम्मी अशा एक लाईनशीर तुळशी लावत जा, सुगंध येतो असा, फक्त मंजेरी येऊन द्यायच्या नाही. आणि अशा तुळशी मी आता नेक्स्ट टाइम तशाच करेन, सगळ्या उपटून आणेन आणि एका लाईनीमध्ये अशी लावून. तुळशी बाग, आपल्याला तुळशी बाग पण करायचं आहे आता. कण्हेरीची रोपं ना मठातनं आणली होती टेंभुर्णीवरनं. अगदी इकडे 4-5 तीन चार इकडे लावली, 4-5 तिकडे लावली. अशी 8-10 आणली होती रोपं. चांगली एवढी अशी होती, चांगली मोठी होती, अशी हातभर. एकाच जागी गुच्छा दोन्ही साईडला लावली. तिकडे मला तेव्हा आपण आलो होतो ना, काहीच नव्हतं. हे घराचं तोंड तिकडे होतं आणि काहीच नव्हतं. हे सगळं इकडे पेरलेलं होतं, असं इथपर्यंत सगळं पेरलेलं. कसतेच वाटायचं, एकदम करमतच नव्हतं. मग हळूहळू हे सगळं एवढं इकडचं अंगण ठेवलं आणि जिथे जाईन तिथून झाड आणलं, जिथे जाईन तिथून. फक्त आपलं ना जुनं ते शेडच्या जागी हे झाड होतं, शेडच्या कोपऱ्यामध्ये चाफ्याचं झाड होतं, हे तोडलं. पण आधी इकडे चाफा लावला आणि मग ते झाड तोडलं. ते पण खूप मोठं झालेलं. आणि असं आपण बाहेर खुर्ची टाकून वट्टीवर बसलो ना संध्याकाळी आणि वाऱ्याची झुळूक आली ना, इतका छान सुगंध यायचा ना. पण ते आता इकडे लावलं आता आपण ते, आणि पहा ना किती छान वाटतंय. हा पहा, हा आपल्या घरचा हा रस्ता, हा रस्ता. बाईकवर चहा जरी पीत गेलं ना तरी चहासुद्धा हलणार नाही असा रस्ता आहे बरं का. आणि हा रस्ता सरळ 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 असा आलेला आहे, असा 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 आलेला आहे आणि आपल्या इकडे घरी गेलेला आहे. क्लायमेट चेंज होतं आहे थोडंसं. सूर्याचे किरण आले की एकदम स्वच्छ. आणि आता तो सूर्य अस्त होत चाललेला आहे. स्किप न करता माझा व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे फार फार धन्यवाद. आणि स्किप न करताच व्हिडिओ पहा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअरही करा. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होते नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो, टेक केअर.